मनोज जरांगे पाटलांचं 29 ऑगस्ट पासून मुंबईमध्ये आंदोलन होणार अशा संदर्भातली सध्या माहिती समोर आली आहे। आझाद मैदानावरच्या आंदोलनासाठी पोलिसांकडे अर्ज दिला गेलाय। आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी त्यांनी परवानगी मागितली आहे। जरांगेंचं आंदोलन हे मुंबईमध्ये होणार की अंदरवाली सराटीमध्ये, या संदर्भात आता चर्चा सुरू झालेली आहे। आझाद मैदानातल्या आंदोलनासाठी त्यांनी परवानगी मागितलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी सातत्याने बोलत असताना याबाबत इशारा दिलेला होता। येत्या 29 ऑगस्ट पासून आपण आंदोलन पुकारणार असंही त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यामुळे आता त्यांचं आंदोलन हे नेमकं कुठे होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। मुंबईत होतं की अंतरवाली सराटीमध्ये होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र तुर्तास जी माहिती समोर आली आहे त्यानुसार आझाद मैदानावरच्या आंदोलनासाठी पोलिसांकडे अर्ज आलेला आहे। आझाद मैदानात आंदोलनासाठी परवानगी मागितली गेली आहे, त्यामुळे आता ही परवानगी मिळाली तर मुंबईमध्ये त्यांचं आंदोलन होऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईमध्ये धडकणार अशी सध्या चर्चा सुरू झालेली आहे। येत्या 29 ऑगस्ट पासून आपण पुन्हा एकदा मराठा बांधवांसाठी लढा पुकारणार असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं होतं आणि त्यामुळे आझाद मैदानावरच्या आंदोलनासाठी पोलिसांकडे अर्ज सुद्धा केलेला आहे, त्यासाठी परवानगी मागितलेली आहे। त्यामुळे आता ही परवानगी त्यांना दिली जाते का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। नितेश महाजन आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देतील। नितेश, पुन्हा एकदा मुंबईमध्ये आंदोलन करतील अशी सध्या शक्यता किंवा त्या संदर्भातली चर्चा सुरू झाली आहे, नेमके ह्या संदर्भातले काय अपडेट्स आहेत? नक्कीच 29 ऑगस्ट पासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन करणार की मुंबईत आंदोलन करणार याबाबतचं चित्र जे आहे ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही। या संदर्भात मनोज जरांगे यांना वारंवार प्रश्न विचारण्यात आला, मात्र त्यांनी कुठे काही होऊ शकतं अशा प्रकारचं उत्तर जे आहे ते पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान दिलं होतं आणि त्यामुळे आता जर आपण बघितलं तर मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांकडून जरांगे यांचे प्रतिनिधी म्हणून मुंबईचे पोलीस आयुक्त आणि महानगरपालिकेकडे अर्ज करण्यात आलेले आहेत आणि आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी ही परवानगी मागितलेली आहे। त्या संदर्भातलं एक पत्र जे आहे ते आपल्या हाती आलेलं आहे आणि त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यावर काय खुलासा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण मनोज जरांगे पाटील यांनी या संदर्भात कोणतंही उत्तर अद्यापपर्यंत दिलेलं नाही। आपल्याला माहिती आहे की अलीकडच्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा झाला आणि पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान मोठ्या प्रकारची गर्दी जी आहे ती त्यांच्या बैठकांना दिसून आली आणि त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाची ही मागणी आहे की मुंबईमध्ये आंदोलन जरांगे यांनी करण्यात यावं आणि त्या अनुषंगानेच मराठवाड्यातील जनतेचं काय म्हणणं आहे या संदर्भात मनोज जरांगे यांचा मराठवाडा देखील दौरा आयोजित करण्यात आला होता, मात्र हा दौरा त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे रद्द करण्यात आलेला आहे। नितेश, मी तुम्हाला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गंगाधर काळकुटे जे जरांगे पाटलांचे सहकारी आहेत, आपण त्यांच्याकडून या संदर्भातली ही माहिती घेणार आहोत। काय या संदर्भातली अधिकची माहिती द्याल तुम्ही गंगाधरजी? 29 ऑगस्ट पासून उपोषणाचा किंवा आंदोलनाचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी या आधी सुद्धा दिलाय, तर हे आंदोलन नेमकं कुठे होणार आहे? ताई, 29 ऑगस्टचं आंदोलन असेल किंवा आतापर्यंतचे या 3 वर्षातले सगळे आंदोलनाचे अधिकार हे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील साहेब यांच्याकडे आहेत। दादा जिथं ठरवतील तिथं मराठा समाज यायला तयार आहे। मग दादानी जर मुंबईत बोलवलं तर मराठे मुंबईत येतील, दादाने आंतरवलीत बोलवलं तर आंतरवलीत येतील किंवा अन्य कुठेही दादा जिथं आंदोलन करतील तिथं मराठा समाज येणार आहे। आणि मुंबई आंदोलन जर करायचं असेल तर मुंबईच्या आंदोलनाची जबाबदारी ॲडव्होकेट आशिष राजे गायकवाड आणि मुंबईच्या टीमकडे दादांनी सोपवलेली, त्यांच्याकडे काही कागदपत्र मागेच दादाने देऊन ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे मला त्याच्यावर अधिकृत बोलता येणार नाही। परंतु मनोज दादा यावर अधिकृत बोलतील, आदरणीय मनोज दादाच याबद्दल अधिकृत स्पष्टीकरण आपल्याकडे देऊ शकतात। परंतु आमचं एक महाराष्ट्राचा मराठा समाज म्हणून, समाजाचा एक घटक म्हणून आम्ही कायमस्वरूपी दादांसोबत आहोत आणि मनोज दादांनी मुंबईला आंदोलन केलं तरी मोठ्या ताकदीनं मराठे येणार आहेत। हे आता मागं 2 वेळेस मराठे मुंबईला आल्यानंतर दाखवून दिलेलं आहे मराठ्यांनी आणि 70% मराठ्यांचा जवळजवळ मुंबईला जाण्याचा विचार आहे। तरीही याचा निर्णय हा अंतिमतः मनोजदादाच घेणार आहेत, त्याच्यामुळे यावर मी अधिक बोलणार नाही। परंतु मराठ्यांनी जिथं दादा आंदोलन करतील तिथं आलं पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आणि मराठे मोठ्या ताकदीनं जिथं आंदोलन मनोजदादा करतील, मुंबई असेल, आंतरवली असेल किंवा अन्य ठिकाणी, तिथं दादा आंदोलनाला बसतील, तिथं मराठे येतील। एकतर दादांनी उपोषण करू नये ही सुद्धा समाजाची भावना आहे। त्यामुळं लोकांना वाटतं मुंबईत जाऊन आपण आपलं आरक्षण घेऊ, परंतु अंतिम अधिकार हा मनोजदादाचा आहे। मनोजदादा याबद्दल येणाऱ्या काळात घोषित करतील। दादांनी तसं तर आंतरवली फायनल केलेला आहे, परंतु
ऐन वेळेस काहीही गनिमी कावा होऊ शकतो, हा दादांचा निर्णय आहे. मग मी त्यावर बोलणार नाही. त्यावर अगदी त्यामुळे ऐन वेळेस मनोजदादा काहीही हेच गनिमी बोलतील. कावा होऊ शकतो. धन्यवाद गंगाधरजी, आपण दिलेली आहे सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. आधी मुंबई जामन मग काम, आधी काम नाही, आधी मुंबई जाम मग काम. तर शान राहील देशात मराठ्यांची, आरक्षण मिळत राहील. पण प्रतिष्ठेला धक्का लागला तर सोडायचा. मराठ्यांनी स्वतःची लढाई मी दौऱ्यात येईल नाही येईल, माझा मराठवाडा खवळून उठलेला आहे, माझा विदर्भ खवळून उठलेला आहे, माझा पश्चिम महाराष्ट्र खवळून उठलाय, खानदेश कोकण खवळून उठलाय. अरे मुंबईतल्या पुण्यातल्या मराठ्यांच्या पोरांनी रजा दिल्यात नोकऱ्याला, त्या कार्यक्रमाला, व्यवसायवाले सुद्धा. मराठ्यांनी खरबडून जागावं लेकरा बाळाच्या कल्याणासाठी. मी येईल दौऱ्यात नाही तर नाही येईल, तब्येत बरी राहील ती, नाही आलो तर खांद्यावर जबाबदारी तुमच्या. 29 ऑगस्टच्या आंदोलनात घरा घरा आता मराठ्यांनी जायचं, झोपायचं नाही. शेवटची संधी संधी फंदी नाही आता. आता सगळ्या मागण्याची अंमलबजावणी जागेवर टोकडा पाहिजे. मला मी सोडत नाही यांना. 3 वर्ष झाले यांना वेळ दिलाय. फक्त माझ्या मराठ्यांना सांगतो, आता मात्र सगळ्यांनी उठाव प्रचंड मोठा करायचा, पण शांततेत.